हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एडीजीपी एच हितेंद्र यांनी सुवर्ण सौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला। हिवाळी अधिवेशन शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस विभागाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। अधिवेशनादरम्यान सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे एडीजीपी एच हितेंद्र यांनी सांगितले। पोलीस विभागासाठी मंजूर पदे भरण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पदाकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल असेही ते यावेळी म्हणाले। हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा एडीजीपी एच हितेंद्र यांनी दिलाय। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज सकाळी सुवर्ण विधानसौधला भेट दिली। त्यानंतर पोलीस विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही। मागील वर्षीही परवानगी दिली नसताना समितीच्या वतीने बेळगाव सीमेबाहेर जाऊन मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी पुन्हा हा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय समितीने घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा आज बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलाय। यावेळी बेळगावचे आयजीपी प्रकाश कुमार, शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन, विजापूरचे आयजीपी निंबर्गी, बागलकोटचे आयजीपी अमरनाथ रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। वक्फ भूसंपादन विरोधात भारतीय जनता पक्ष राज्यभर लढा देत असून येत्या 1 डिसेंबर रोजी बेळगावात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये राज्यातील अनेक भाजप नेते सहभागी होणार असून या आंदोलनात बसनगुडा पाटील यत्नाळ, प्रताप सिंह, सीएम सिद्धेश, अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा, बीपी हरीश, एनआर संतोष यांच्यासह राज्यातील भाजपचे दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी बेळगावातील पूर्वनियोजित प्राथमिक बैठकीत दिली। रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी शहरातील गांधी भवन येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या वक्फ भूसंपादन विरोधी व्यापक जनजागृती आंदोलनासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी आपली वाहने बेळगाव येथील सरदार मैदानावर उभी करावीत व नजीकच्या गांधी भवन येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन रमेश जारकीहोळी यांनी केले आहे। आज झालेल्या बैठकीत भाजप युवा नेते किरण जाधव, मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते। कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामे हाती घेतली जात असतानाच शहरातील प्रमुख मार्गावरील दुभाजकांवर झाडांची रोपे लावून वृक्षारोपणही केलं जात आहे। तथापि दरवर्षीप्रमाणे अधिवेशन संपताच या रोपांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेताना महापालिकेकडून त्यासाठी प्लास्टिक बाटल्या वापरून ठिबक सिंचनाचा प्रयोग केला जातोय। बेळगाव शहरातील दुभाजकांवर लावण्यात आलेली रोपे जगवण्यासाठी महापालिकेने ठिबक सिंचन पद्धती अंमलात आणली आहे। रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या बाटल्या रोपांजवळ लटकवण्यात आल्या आहेत। पाण्याने भरलेल्या बाटल्यांना लहान छिद्र पाडण्यात आलं असून त्या छिद्रातून सतत पाणी टिपकत राहिल्यामुळे उन्हातानातही ते रोप तग धरू शकेल असा महापालिकेचा मानस आहे।